मंडळी नमस्कार. या देशातील फक्त जेनझीच नाही, तरुण तरुणीच नाही, तर नीट परीक्षा पेपर फुटीवरून अख्खा देश पेटला आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे. आणि आनंदाची बातमी, आज सगळे तरुण जेनजी आनंदात आहेत. आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. मग काय होणार, फार काय बदलणार, तर पुढे आहे. शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा व्यवस्था यावर कायमस्वरूपी जर का तोडगा काढला नाही तर उद्या काहीतरी भयंकर घडू शकतं, हे लक्षात घ्या. आज मी जरा वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ करतो आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा. फार महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, आज मी कोणत्याही अफवेबद्दल बोलत नाही, मी बोलतोय त्या व्यवस्थेबद्दल जी सडलेली आहे, कुजलेली आहे अनेक वर्षांपासून, जिच्यावर दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अवलंबून आहे. जर सरकारने आजही परीक्षा व्यवस्थेच्या मुळाशी जाऊन सुधारणा केल्या नाहीत तर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन काहीही फायदा होणार नाही. दुसरा माणूस त्या ठिकाणी येईल, तो काहीही करणार नाही. लक्षात घ्या. पुढे ऐका. उद्या विद्यार्थ्यांचा संताप परीक्षा केंद्रावरही दिसू शकतो, लक्षात घ्या, जर का व्यवस्था बदलली नाही तर. कारण एक गोष्ट बदलली आहे, विद्यार्थी आता गप्प बसत नाहीत. म्हणजे लक्षात घ्या, नीट झालं, जेईई, CUET, UGC, नेट या परीक्षा घेणारी जी संस्था आहे, नाव आहे NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. लक्षात घ्या, देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा निर्णय घेणाऱ्या या संस्थेकडे किती मोठी यंत्रणा असेल हो, असा तुमचा अंदाज आहे? हजारो अधिकारी, शेकडो तज्ज्ञ असतील? अजिबात नाही, अजिबात नाही. सत्य समजून घ्या. संसदेत दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी NTAच्या कामात सुमारे 221 कर्मचारी सहभागी आहेत. त्यात फक्त 24च कायमस्वरूपी अधिकारी आहेत. मंडळी, जी संस्था ही 2017ला निर्माण झाली, तुम्हाला ठाऊक असेल. उर्वरित कर्मचारी काही करारावर, काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. आता स्वतःला प्रश्न विचारा, देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षा घेणारी संस्था, कोट्यावधी विद्यार्थ्यांची नोंदणी, हजारो परीक्षा केंद्रांचं व्यवस्थापन, आणि ही जबाबदारी किती लोकांवर? फक्त 24. अख्ख्या देशातल्या परीक्षांचा कारभार. बघा, गोंधळ बघा कुठे आहे, पाणी कुठे मुरते आहे ते बघा. आधी मुळाशी जाऊ आपण. हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नाही, हा देशाच्या परीक्षा व्यवस्थेचा प्रश्न आहे. आज अनेक जण हे म्हणतायत, की विरोधी पक्षांनी लक्षात घ्यायला पाहिजे. नुसतं राजीनामा द्या असं ओरडून चालणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, पण मी एक वेगळा प्रश्न विचारतो. फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेतला तर व्यवस्थेतील त्रुटी आपोआप दूर होतील का? अजिबातही नाही. जर उत्तर नाही असेल तर मग लढा व्यक्तीविरुद्ध नसून व्यवस्था सक्षम करण्यासाठी असायला पाहिजे, असं तुम्हाला नाही का वाटत? लक्षात ठेवा, प्रत्येक पेपरफुटी फक्त एक गुन्हा नसतो, ती लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासावर झालेली चोरी असते, चोरी. प्रत्येक रद्द झालेली परीक्षा एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अनेक महिने काय, वर्ष हिसकावून घेत असते. लक्षात घ्या. आणि जर ही परिस्थिती वारंवार निर्माण झाली तर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे, आणि तो असंतोष आता वाढलेला आहे. लोकशाहीत हा असंतोष संवादातून आणि सुधारणा करून कमी करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्हालाही ठाऊक आहे, सगळ्यांना ठाऊक आहे. माझी मागणी कोणत्याही पक्षासाठी नाही. माझी मागणी किंवा आपल्या सर्वांची मागणी इतकीच आहे, विद्यार्थ्यांना न्याय द्या. NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी अधिक सक्षम करा, रिक्त पदे भरा. त्या 24 लोकांच्या त्या बोडख्यावरती ते वजन देऊ नका. तंत्रज्ञान मजबूत करा आणि अशी परीक्षा व्यवस्था उभी करा जिथे विद्यार्थ्यांना निकालाची चिंता असेल, पण परीक्षेच्या प्रामाणिकतेची भीती नसेल. हे लक्षात घ्या. कारण देशाचं भविष्य संसदेत नाही घडत, ते परीक्षा केंद्रांमध्येच घडतं. आणि त्या भविष्याशी कोणताही तडजोडीचा खेळ भारताला परवडणारा नाही, हे तुमच्या लक्षात आलं आहे. आता येऊ आपण मूळ मुद्द्यावरती. पण या सरकारने चूक काय केली, सर्वात मोठी चूक काय केली मंडळी, की यांना काय वाटलं की यांनी पहिले गेम काय केला, सोनम वांगचुकजी यांना उचलून नेलं. यांचा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणते ना, असं झालं आहे. सरकार तोंडावर पडले, लक्षात घ्या. त्यांनाही वाईट वाटत असेल, पण कधी कधी एकटा माणूस बघा, 4 लोकांचा सल्ला न घेता एकट्याने डिसिजन घेतल्याने काय काय गधेपणा होतो ते लक्षात घ्या. सोनम वांगचुकजीला उचललं, त्यांना वाटलं की आंदोलन आज संपेल. तसं झालं का? नाही, त्या उलट झालं. ते गेले हॉस्पिटलमध्ये आणि इंडियाने आक्रमण केलं दिल्लीकडे. सभोवतालच्या सगळ्या मेट्रो स्टेशन बंद केले. तिकिटा वाटल्या, बघा मूर्खपणा बघा, तिकिटा वाटल्या, स्टेशन बंद. ठीक आहे. यांना वाटलं की विद्यार्थी पोहोचणार नाही. कुठल्या कोपऱ्यातून आले बिचारे, कुठल्या बिळातून निघाले, कोणत्या ट्रकने आले, कोणत्या विमानाने आले, देव जाणे. लाखो विद्यार्थी त्या दिवशी आले. त्या
काहींचं म्हणणं आहे 2 लाख होते, काहींचं म्हणणं 5 लाख होते, पण ते 2-4 हजार 50 हजार तर नव्हते, होते लाखात, असे लक्षात घ्या. आता ते अंगावर कसं आलं सरकारच्या बघा. त्यानंतरही त्यांनी पुन्हा गधेपणा केला. पुन्हा गधेपणा काय केला? लाठीचार्ज. तोही गधेपणा त्यांच्या अंगावर आला. पोलिसांनीच त्या चक्करमध्ये लाथा खाल्ल्या. आता या सगळ्या प्रकारातून झालं काय हे लक्षात घ्या. या सगळ्या प्रकारातून मंडळी, जे यांना वाटत होतं इतके वर्ष 12 वर्ष की हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान, मीडियाला आदेश दिले की तुम्ही सकाळी दिवस निघाला, चहा पिले की भिडास साऱ्यांनो हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत, रात्री उशिरापर्यंत हिंदू मुसलमान, फक्त दुसरं काहीच नाही. यांना वाटलं की या जेनजीच्या डोक्यात हिंदू मुसलमान असेल. गैरसमज आहे. मोदीजी, अमित शहाजी, फडणवीस साहेब सगळ्यांना सांगतोय, माफ करा, हा गैरसमज आहे तुमचा. जेनजीच्या डोक्यात नाही, त्यांच्या मायबापांच्या डोक्यात होता हा विषय. अनेक घरी मुलगा वेगळ्या दिशेने जातो आणि आईवडील वेगळ्या विचाराचे असतात, लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो ना मी, प्रत्येक माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की बघा, आजोबाला नातवाच्या काळात जावं लागतं, नातू आजोबाच्या जमान्यात जात नसतो, लक्षात घ्या. तुमचा हिंदू मुसलमान मुद्दा आता संपला आहे आणि राम मंदिर चोरीमुळे तर गायबच झालाय, लक्षात घ्या. आता मुसलमानांनी म्हटलं की आम्ही पाकिस्तानला जातो, तर तुम्ही त्यांचे हातपाय पकडाल की नका जाऊ रे बाबा, नका जाऊ रे बाबा, हा मुद्दा थोडासा तरी ठेवा आमच्यासाठी, असं. तर ते झालं उलटं. जेनझीला महत्व आहे शिक्षणाचं. त्यांना हिंदू मुसलमानांचं नाही, त्यांना मंदिरं नको, त्यांना मस्जिद नको, त्यांना दवाखाने हवे आहेत, त्यांना शिक्षण व्यवस्था हवी आहे. फार हुशार आहेत. काही नरेटिव्ह सेट केलं येड्या गबाड्यांनी की तिथे मग ते नक्षलवादी आहे आणि तिथे मग चायनाचा हात आहे आणि मग त्या पाकिस्तानने पैसे पाठवले आणि हे केलं ते केलं सगळं. बघा तुम्हीच तोंडावर पडलेले आहे सगळे. आता तुम्ही मान्य करा ह्या गोष्टी. तर आता महत्वाच्या मुद्द्यावर काय येऊ आपण, की हे जे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे NTA, यांची आता फजिती कशी होईल लक्षात घ्या. आता या मुलांमधली, या विद्यार्थ्यांमधली, या जेनजीमधली, या तरुणींमधली भीती बेपत्ता झाली, हे लक्षात घ्या. त्यांना आता भीती राहिली नाही. की ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांना वर्दीवर ठोकलं, आणि याला जबाबदार पोलिसच आहे, लक्षात घ्या. असं होऊ नये. पोलिसांवरती, अधिकाऱ्यांवरती असं होऊ नये, त्याचं समर्थन आपण करतच नाही. पण ही पाळी आणली पोलिसांनी. आता त्यांना आदेश असेल, ते बिचारे आदेशाचे गुलाम आहेत. पण तरीही त्यांनी सौम्य लाठीमार त्यांना करता आला असता. डोकं न पाहणं, कुठल्या शरीराच्या भागावर मारत आहे आपण ते न पाहून त्यांनी जो लाठीचार्ज केला अंधाधुंद. त्यांनी आपली कित्येक दिवसापासून कुठे काही भडास काढली नसेल, ती भडास त्यांनी काढली. आणि त्यांमध्ये बघा, त्या कर्मचाऱ्यांमध्ये 2 विचाराचे लोक असतात, पोलीस असतात, लक्षात घ्या. डाव्या उजव्या विचारसरणीचे. काही भाजप भक्त असतील, काही RSS भक्त असतील, त्यांनी देत दनादन असा विषय केला आणि काहींनी सौम्य लाठीमार केला, असं घडलं. पण हे यांच्या अंगात आलाय, भाजपच्या मंडळी, लक्षात घ्या. यांच्या अंगावर उलटलेलं आहे. आता भीती फक्त जेनजीचीच नाही, अख्ख्या देशाचीच भीती गायब झाली. जी मध्यंतरी भीती होती की साला बोलायचं नाही, कुठल्या चौकात बोललो तर झाले पोलीस पाठवतील, घरी उचलून नेतील, FIR करतील, जेलात पाठवतील, ती भीती लोकांमधली बेपत्ता झाली. आणि हा विकनेस बीजेपीचा कायमस्वरूपी झालेला आहे, लक्षात घ्या. मोदी साहेबांचा हा विकनेस झालेला आहे की मागे तिरंगा लावून फार प्रोटोकॉलनुसार त्यांना देशाला संबोधित करावं लागत असतं. तुम्ही बघत असाल, शेजारी आजूबाजूला तिरंगा झेंडा असतो आपला, एक विशेष खुर्ची असते, विशेष त्यांची ती मीडियाची यंत्रणा असते. त्यांचा जो मीडिया असतो तो जो तिकडे त्यांच्या आतपर्यंत शिरतो, त्यांची काय व्यवस्था असेल ते मग ती क्लिप ते मीडियाला देतात आणि फार प्रोटोकॉलनुसार संबोधन देशाला करावं लागतं. त्या माणसाला, त्या आदरणीय सन्माननीय पंतप्रधानांना रील करावी लागली, रील फोनवर साध्या. तो अँगल पण बरोबर सेट नव्हता. जी 11-12च्या दरम्यान रात्रीला रील आली, त्यांना रील करावी लागली. त्यांना फ्रेंड्स म्हणावं लागलं. पण त्या फ्रेंड्स म्हणून काहीही मोदीजी होणार नाही. तुमच्या अंगावर गोष्ट उलटलेली आहे. आता मी जे पहिल्यांदा बोललो की नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी काही तुमची आहे, तुमच्याच कार्यकाळात ती स्थापन झालेली आहे, तुम्ही त्याला सुधरवा, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आणि अजून तुम्हाला मंडळी कुठल्याही चॅनलवरती, कुठल्याही YouTube चॅनलवरती, सोशल मीडियावर तुम्हाला ही गोष्ट कोणीच सांगितली नसेल की या देशात गदारोळ माजला का आहे. परीक्षा व्यवस्था ते व्यवस्थित करू शकत नाही का? करू शकतात, हुशार आहे. बीजेपीमध्ये काही सगळे काही असं नाही आहे, चतुर लोक आहेत, हुशार लोक आहेत, पण कुणाची चालतच नाही तिथे. फक्त एकटे बाबाजीच बोलतात, बाकीच्यांना चुडीचूप ठेवतात ते. त्याच्यामुळं इनपुट्स हवे असतात ना बाबा, शेवटी माणूस आहे ना, बुद्धी माणसाची आहे ना, इनपुट्स हवे असतात. त्याशिवाय कुठलाही प्रोग्राम सेट कसा होईल. पण बाबाजी आपले शहनशाह आहेत, एकटे कोणाचं ऐकत नाही म्हणतात.
मागे ते आमच्या त्या वर्धेचे एक होते कोणी खासदार रामदास तळस, त्यांनी सांगितलं होतं की ते आमचं तिकडे दिल्लीला कोणी ऐकत नाही. हे अनेकांकडून कळतं. ठीक आहे, पण आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी तुम्हाला त्याच्यामध्ये सुधार आणावा लागेल, नाहीतर काय होईल, काहीतरी भयंकर घडेल. लक्षात घ्या. त्याचं कारण असं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भीती गायब झाली, बेपत्ता झाली. भीती मुलांमधली बेपत्ता झाली. आणि बघा, जेनझीच नाही, 18 वर्षाच्या खालपर्यंत ती भीती बेपत्ता झाली. आता शाळकरी मुलांपर्यंत अनेक मुलं शाळा बंक करून त्या ठिकाणी दररोज येत होते, त्यांच्यापर्यंत हा विषय गेला. आता ते जर हायस्कूलची साधी परीक्षा देत असते ना, तरी त्यांच्या मनात हा विषय येईल. आता दिल्लीचा, जेनजीचा, जंतर मंतरचा, कॉक्रोच जनता पार्टीचा. हो, त्यांच्याही परीक्षा व्यवस्थेत काही शाळेत फेरबदल झाला किंवा काही गडबड गोंधळ झाला तर कदाचित 4-5 मुलं प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये घुसले तर नवल वाटणार नाही. तुम्हाला लक्षात घ्या, शाळेतली गोष्ट सांगतो तुम्हाला. तिथपर्यंत भीती बेपत्ता झाली. आता एखाद्या शाळेने नौटंकी केली ना, की परीक्षा काही गडबड हे ते 17ला घेतो ना 18ला घेतली आणि 18ला घ्यायची तर 16ला घेतली, असं काही झालं तर पालकही चिडतील, मुलंही चिडतील. चाहे त्या खाजगी शाळा असोत की कुठल्याही शाळा असो. लक्षात घ्या. एकंदरीत या लोकांनी काय केलं, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणते ना, हा विषय तेव्हाच एक अभिजित दिपकेंनी उपोषण केल्यावर, जेव्हा सोनम वांगचुकनी उपोषण केलं, इतके दिवस उपोषण केलं, आज 16, 17, 18 दिवस, नॉट अ जोक, तेव्हाच त्यांनी त्या माणसाला इतकं धारेवर न धरतात, तेव्हाच त्यांचं उपोषण सोडून तिथेच त्यांनी स्टेजवर जे.पी. नड्डांनी जाऊन तिथेच त्यांनी भाषण ठोकायला पाहिजे होतं. छानपैकी कॉलर टाईट झाली असती त्यांची आणि भाजपची एक जागा, इज्जत, इब्रती कायम राहिली असती. पण आता तेल गेलं, तूप गेलं ना हाती धुपाटणं आलं, अशी गोष्ट झाली भाजपची मंडळी. पण आता त्यांना ते जर हुशार असतील, त्यांना जर सत्तेची काळजी असेल, तर त्यांनी आपला मार्ग बदलवायला पाहिजे. आता नो हिंदू मुसलमान, नो मंदिर मस्जिद, ओनली एज्युकेशन. आणि ती व्यवस्था, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे आमच्या तरुणांच्या डोक्यात भिनलेलं आहे. तो फक्त आंबेडकरी विचारांच्याच मुलांच्या डोक्यात भिनलेलं नाही, अख्ख्यांनी वाचलेला आहे. कुठे चालला आहे जेनजी, कुठे गेलेली आहे. फाळ 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 इंग्रजीत बोलतात, सगळे गणित असे डोक्यात त्यांच्या असतात. असं म्हणजे तुम्हाला काय वाटतं, माझ्या या व्हिडिओबद्दल जरा वेगळा विषय घेऊन मी आज व्हिडिओ केला. नॅशनल टेस्टिंग एजन्सी हा विषय तुम्ही सर्च करा आणि लक्षात घ्या, माझी माहिती बहुतेक सत्य आहे आणि तुम्ही चेक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, आज व्हायरल करा याला आणि मस्त भरभरून कमेंट ठोका. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.